आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आता एक ब्रेकिंग बातमी, सगळ्यांचं लक्ष या बातमीकडे लागले कारण कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे। बारामती ॲग्रो व्यवहार संदर्भामध्ये रोहित पवारांना ही नोटीस बजावण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। या चौकशी दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात असणार आहेत आणि राष्ट्रवादीचं हे कार्यालय ईडीच्या कार्यालयापासून केवळ हाकेच्या अंतरावर आहे। याच कार्यालयात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत आणि रोहित पवार यांचे समर्थक सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ जमणार आहेत। त्यामुळे आज चौकशी दरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत, थेट विशालकडे जाऊयात। विशाल, आज रोहित पवारांना ईडीकडून समन्स देण्यात आले आणि चौकशीसाठी आज हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा ईडी ऑफिस बाहेर जमण्याची शक्यता आहे। काय अपडेट्स आहेत? मनाली, आता मी राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेरच आहे। आज रोहित पवार यांची बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडनं चौकशी केली जाणार आहे आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेरची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। ईडीच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत, सरकारच्या विरोधात घोषणा ज्या आहेत या दिल्या जात आहेत। सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येनं रोहित पवार यांचा जो मतदारसंघ आहे जामखेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। रहदारीसाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून सुद्धा चोख बंदोबस्त जो आहे हा करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः 10:30 वाजेपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या कार्यालयात या ठिकाणी पोहोचणार आहेत। अगदी हकेच्या अंतरावरती ईडीचं कार्यालय आहे। जे समर्थक रोहित पवार यांचे आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। का म्हणून तुम्ही आलेला आहात? कारण का हातात एक बॅनर तुम्हाला दिसतोय की विचारांची लढाई विचारांना लढावी। विचारांची लढाई विचारांनीच झालेली पाहिजे। सुडाचं राजकारण कुठली गोष्ट घडत नाही। येणाऱ्या काळात जनता याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही सत्ताधारी पक्षाला, विरोधकांना। आज रोहितदादांवर वाढती क्रेज बघितल्यानंतर विरोधकांनी सगळा मांडलेला खेळ हा इथं आहे। विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे। ज्या सरकार विरोधात तुम्ही घोषणाबाजी करताय, आज रोहित पवारांची चौकशी आहे, त्याच सरकारमध्ये रोहित पवारांचे काका म्हणजे अजित पवार हे सुद्धा सहभागी आहेत। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, रोहित पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, रोहित पवार, एकाच वादा। हे संपूर्ण सुडाचं राजकारण चालू आहे। ऍक्च्युली बारामती ॲग्रो कारखान्याला नोटीस पाठवणं ते तोपर्यंत ठीक आहे। रोहितदादा त्या चौकशीला जायला पण तयार होते। त्याच्यानंतर आज डायरेक्ट रोहितदादांच्या नावाने समन्स पाठवलं। रोहितदादांना 26 तारखेला बोलवतो, रोहितदादा म्हणले जरांगे पाटील येणार आहेत त्यामुळे मी 24ला येतो, त्यालाही परवानगी दिली नाही। ऍक्च्युली हे सुडाचं राजकारण चालू आहे। तलाठी भरती प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं असेल काय दिवे लावले। त्याच्यामध्ये दादांनी सगळ्यात पहिला जे शुल्क आहे भरती प्रक्रियेचं त्याच्या संदर्भात विधानसभेमध्ये आवाज उठवला। त्यामुळे दादांना एक दुसरं म्हणजे आज ह्या सगळ्या याच्यामध्ये जर पाहायला गेलं म्हणाली तर आता जर आपण या ठिकाणची दृश्य पाहायला गेले तर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आसूड जो आहे हा ओढला जातोय। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह किंवा एक समर्थन देण्यासाठी या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी हे कार्यकर्ते जमलेले आहेत, हा राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा मुख्य रस्ता आहे। हा रस्ता आता संपूर्ण कार्यकर्त्यांनी भरलेला दिसतोय। त्यामुळे थोड्याच वेळात अजून या कार्यकर्त्यांची संख्या वाढू शकते। एक आक्रमक रूप जे आहे हे या कार्यकर्त्यांकडून घेतलं जात आहे। बरोबर आहे विशाल, आणि त्यामुळे आता रोहित पवार या चौकशीसाठी आज ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं तिथनं जाणून घेत राहू। तुर्तास विशाल, धन्यवाद।